नमस्कार मित्रांनो, मी श्याम सर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आणि आज ज्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत तो विषय म्हणजे फायनान्शियल लिटरसी म्हणजेच आर्थिक साक्षरता। हा जो विषय अत्यंत महत्त्वाचा, ज्या विषयाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामधील जे काही प्रॉब्लेम्स असतील ते नक्कीच दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत। कारण असं म्हटलं जातं की आयुष्यातील 90% चॅलेंजेस किंवा 90% प्रॉब्लेम्स आपल्याला एकाच पद्धतीने सोडवता येतात, ते म्हणजे फायनान्स। आणि म्हणून आपल्याला या विषयावरती आज चर्चा करणं खूप आवश्यक आहे, दॅट इज फायनान्शियल लिटरसी। तर फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय किंवा आर्थिक साक्षरता आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर जास्त वेळ न लावता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती की जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय या कन्सेप्टबद्दल माहिती मिळेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल झाल्याशिवाय राहणार नाही। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक चर्चा केली होती की आपल्याला कशा पद्धतीने फायनान्शियल फ्रीडम मिळू शकते। जर आपण हा माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओसुद्धा आपण बघू शकता। आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे फायनान्शियल लिटरसी। तर या विषयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत असेल एक बेस्ट सेलर बुक जे वर्ल्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकलं गेलं आणि आजही त्या पुस्तकांच्या करोडो कॉपीज विकल्या जात आहेत आणि ते पुस्तक म्हणजे रिच डॅड अँड पुअर डॅड। आता हे जे पुस्तक आहेत हे ज्या लेखकांनी लिहिलेलं आहे ते लेखक म्हणजे रॉबर्ट टी कियोसाकी। तर रॉबर्ट टी कियोसाकी यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून जगाला सांगितलं की लोक जगामध्ये कशा पद्धतीने पैसा जनरेट करतात आणि त्यांनी जे क्वाड्रंट आपल्याला सांगितले ते क्वाड्रंट होते 4। एक म्हणजे एम्प्लॉईज, सेल्फ एम्प्लॉईज, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर। आपण जर बघितलं बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर यांचा एक ग्रुप आणि एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईज यांचा एक ग्रुप। पण सर्वेनुसार असं निदर्शनास आलेलं आहे की 90% पॉप्युलेशन हे ए ग्रुपमध्ये आहे आणि उरलेलं 10%च पॉप्युलेशन हे बी ग्रुपमध्ये आहे। परंतु पैशाचा किंवा फायनान्सचा जर विचार केला मित्रांनो तर 10% लोकांकडे 95% प्रॉपर्टी आहे किंवा 95% फायनान्स किंवा पैसा आहे आणि हे जे 90% लोक आहेत या 90% लोकांकडे जगातील फक्त 5% पैसा आहे। मग हे का? कारण या दोनही ग्रुपमधील लोकांची काम करण्याची वेगवेगळी पद्धत असते आणि आपल्याला जर विचारलं की आपण कोणत्या ग्रुपमध्ये येतो तर मॅक्झिमम व्यक्ती जे आहेत ते ए ग्रुपमध्ये येतात, राईट। मग जर आपल्याला ए ग्रुपमधून जर बी ग्रुपमध्ये जायचं असेल तर आपल्याला एक तर बिझनेसमॅन बनावं लागतं किंवा इन्व्हेस्टर्स। तर आज आपण बिझनेसमॅन या कन्सेप्टबद्दल चर्चा करणार नाहीत, आपण आज चर्चा करणार आहोत इन्व्हेस्टर्स। पण मी जर तुम्हाला म्हटलं की जर आपल्याला इन्व्हेस्टर बनायचं असेल तर इन्व्हेस्टर बनण्यासाठी सुद्धा आपल्याकडे लाखो रुपये असणं आवश्यक आहे। आणि एक मराठीमध्ये म्हण आहे की पैशाने पैसा येतो किंवा पैसा असणाऱ्या व्यक्तीजवळच पैसा येतो आणि ही म्हण एकदम खरी आहे। पण आपल्याजवळ जर पैसा नसेल तर आपण इन्व्हेस्टर कसं बनणार आणि आपण कुठं इन्व्हेस्टमेंट करावी त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आणि हे जे आपलं फायनान्शियल लिटरसी किंवा जी आर्थिक साक्षरता ही कशा पद्धतीने आपल्याला ग्रो करता येईल हे आपण आज चर्चा करणार आहोत। तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे भरपूर पैसा असणं आवश्यक आहे। पण आज मी एक प्लॅटफॉर्म किंवा आपण कुठं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, साधारणपणे जी इन्व्हेस्टमेंट करण्याची जी पद्धत आहे म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट जे लोक ज्या ठिकाणी करतात ते असेल रिअल इस्टेट, फिक्स्ड डिपॉझिट, या ठिकाणी बऱ्याचपैकी लोक किंवा गोल्ड या ठिकाणी लोक आपल्या पैशांची इन्व्हेस्टमेंट करतात। पण आज ज्या कन्सेप्टबद्दल आपण इथं चर्चा करणार आहोत आणि जिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो तर त्या इन्व्हेस्टमेंटबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। पण हा जो व्हिडिओ आहे हा फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे। जर आपल्या बुद्धीला मनाला जर पटलं तर आपण या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। तर एक सोपा प्रश्न मला विचारायचा की आपल्या भारत देशाची राजधानी कोणती, तर आपण लगेच सांगणार न्यू दिल्ली। पण मी जर दुसरा प्रश्न विचारला की आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी कोणती, तर जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर द्या।
ओके, तर हा जो प्रश्न मी विचारला की भारताची आर्थिक राजधानी कोणती, तर मॅक्झिमम लोकांना याचं उत्तर माहीत असेल, कुणाला माहीत नसेल. पण हा जो प्रश्न मी विचारला की भारताची आर्थिक राजधानी कोणती, तर याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई. राईट, मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. आणि त्यामागे वेगवेगळे कारणं असतील, पण सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे त्यातलं, आणि ते म्हणजे की मुंबईमध्ये 2 जे एक्सचेंज सेंटर्स आहेत, ते दोन्ही जे फेमस आहे भारतामधले, ते दोन्ही एक्सचेंज सेंटर मुंबईमध्ये आहेत. आणि त्या सेंटर्सचे नाव आहेत NSE आणि BSE. आपल्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता हे एक्सचेंज म्हणजे नेमकं काय, तर एक्सचेंजलाच आपण म्हणू स्टॉक मार्केट. म्हणजे जे भारतातले 2 फेमस स्टॉक मार्केट असतील किंवा जे एक्सचेंज सेंटर आहेत ते मुंबईमध्ये आहेत, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता नेमकं इथं काय चालते, तर ते आता आपण चर्चा करू. तर स्टॉक मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्टॉकची खरेदी करतो आणि विक्री करतो, यालाच आपण शेअर मार्केटसुद्धा म्हणू शकतो. की जिथं आपण स्टॉक्स खरेदी करतो आणि विकतो, अशा मार्केटला आपण म्हणतो शेअर मार्केट. जसं आपण एखाद्या मार्केटमध्ये जातो, काही वस्तूंची खरेदी करतो आणि वस्तू काही विकतो, विकणारे असतात, खरेदी करणारे असतात. अगदी त्याच पद्धतीनं लोक ज्या ठिकाणी आपले शेअर विकतात आणि लोक ज्या ठिकाणी आपले शेअर खरेदी करतात, त्या मार्केटला म्हटलं जाते मग शेअर मार्केट, किंवा आपण त्याला स्टॉक एक्सचेंजसुद्धा म्हणू शकतो. तर बेसिकली आज आपण ज्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत ते म्हणजे स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट. राईट, तर आता हे शेअर मार्केट म्हणजे काय आणि या शेअर मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतो, याविषयी आपण सविस्तर चर्चा, म्हणजे बिगिनर्स टू ॲडव्हान्स किंवा स्टेप बाय स्टेप आपण चर्चा करणार आहोत. आणि एकाच व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती जर मला घ्यायची असेल तर ते शक्य नाही. तर ज्या लोकांना शेअर मार्केट ही कन्सेप्ट माहीत नाही, त्या लोकांसाठी आपण हे जे व्हिडिओज आहेत किंवा ही जी सिरीज आहे ही बनवत आहोत. म्हणजे अगदी बेसिकपासून तर आपल्याला कशा पद्धतीनं शेअर खरेदी करायचे, शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता लागते, आपण कमीत कमी किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा कमीत कमी किती रुपयांनी आपण सुरुवात करू शकतो, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. म्हणजे ज्यांना शेअर मार्केटचं एकदम झिरो नॉलेज जरी असेल तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं नॉलेज येईल. आणि नॉलेज आल्यानंतर एक चांगल्या पद्धतीनं आपण तिथं इन्व्हेस्टमेंट करून एक चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकतात. आणि याच माध्यमातून जे फायनान्शियल लिटरसी आहे ते आपण ग्रो करू शकतो. तर आय होप शेअर मार्केट म्हणजे काय हे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली. तर आता जसे आपण मार्केटमध्ये जातो, कुठली वस्तू घेतो, तर तिथं एक सेलर असतो आणि बायर्स असतो. अगदी त्याच पद्धतीने जेव्हा आपण शेअर खरेदी करणार, तर जर आपल्याला शेअर खरेदी करायचे असतील तर आपण बायर्स, आणि जर सेलर तयार असेल तरच आपण ते बाय करू शकतो. तर हे जे शेअर्स आहेत हे आपल्याला कशा पद्धतीने बाय करायचे आहेत आणि कशा पद्धतीने सेल करायचे आहेत, ते सगळी माहिती आपण इथं बघणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं, शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला एंट्री करायची असेल तर आपल्याला एक अकाउंट बनवण्याची आवश्यकता असते. आणि त्या अकाउंटला मित्रांनो म्हटलं जाते डीमॅट अकाउंट. आता हे डीमॅट अकाउंट बनवण्यासाठी मार्केटमध्ये खूप ब्रोकर्स आहेत. जर आपण सर्च केलं लीडिंग ब्रोकर्स इन इंडिया तर एक मोठी लिस्ट येईल. डीमॅट अकाउंट आपल्याला या माध्यमातून ओपन करावं लागेल, कारण डीमॅट अकाउंटमध्येच आपण शेअर खरेदी करू शकतो, विकू शकतो किंवा होल्ड करून ठेवू शकतो. आणि हे जे शेअर्स आहेत हे आपण लॉंग टर्मसाठी, शॉर्ट टर्मसाठी किंवा डेली बेसिसवरती सुद्धा ठेवू शकतो किंवा विकू शकतो. म्हणजे आपल्यावरती डिपेंड आहे की आपल्याला शेअर भरपूर वर्षासाठी होल्ड करून ठेवायचा की एक 2-3 महिन्यासाठी होल्ड करून ठेवायचा किंवा त्याच दिवशी खरेदी करायचा, त्याच दिवशी विकायचा. ह्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. तर आपण सगळी डिटेल्स एक 1 बाय 1 बघणारच आहोत. आणि सगळी माहिती एका व्हिडिओमध्ये शक्य नाही, तर एक सिरीजच्या माध्यमातून आपण हे सुरू करत आहोत. तर शेअर मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एका डीमॅटची गरज पडणार. आणि हे डीमॅट अकाउंट कशा पद्धतीने ओपन करायचं, तर त्या काही लिंक्स मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर लिंकवरती क्लिक करून आपण हे जे अकाउंट आहे हे ओपन करू शकतात. पण आता भरपूर मित्रांना प्रश्न पडला असेल की मग आपण हे
डीमॅट अकाउंट कशा पद्धतीने काढायचं, तर यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत की कशा पद्धतीने आपण आपलं डीमॅट अकाउंट बनवू शकतो। तर आजचा जो आपण व्हिडिओ जनरली बनवलेला आहे हा फक्त एक शेअर मार्केटसाठी, की शेअर मार्केटमधून कशा पद्धतीने आपला शेअर खरेदी करायचे, कशा पद्धतीने विकायचे आणि हे जे ट्रान्झॅक्शन होणार किंवा ज्या ठिकाणी आपण शेअर खरेदी करतो किंवा शेअर विकतो हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये असते। तर डीमॅट अकाउंट कशा पद्धतीने ओपन करायचं त्याबद्दल सुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत। तर डीमॅट अकाउंट कशा पद्धतीने ओपन करायचं किंवा त्याला कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या गोष्टींची गरज आहे, ही सगळी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात। आय होप आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेअर मार्केट म्हणजे काय, कशा पद्धतीने आपण शेअर खरेदी करणार, कशा पद्धतीने शेअर विकणार आणि ते शेअर आपण कुठं ठेवणार, ही जी बेसिक माहिती आहे ही समजली। शेअर मार्केटचं जे डीमॅट अकाउंट आहे ते आपण कसं ओपन करणार किंवा कसं सुरू करणार त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी बेसिकपासून आपण सुरू करत आहोत। आणि मला आशा आहे की जर आपण हे व्हिडिओ रेग्युलर पद्धतीने जर पाहायला लागलेत तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये एक फायनान्सच्या बाबतीत कुठल्याच प्रकारची अडचण राहणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू।